सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। ऊन सोवा असो सावली, ऊन सोवा असो सावली, काटे अथवा फुले असू दे, ऊन असोवा असो सावली, या वाटेवर तुझ्या संगती, या वाटेवर तुझ्या संगती, जीव जळवुनी मला हसू दे, ऊन सोवा असो सावली. चांदण्यात या मला बसू दे, चांदण्यात या मला बसू दे, या वाटेवर तुझ्या संगती, या वाटेवर तुझ्या संगती, जीव जडवुनी मला हसू दे, ऊन सोवा असो सावली. कळी एकदा रुसून म्हणाली, कळी एकदा रुसून म्हणाली, नाही मी भुलणारच नाही, नाही मी भुलणारच नाही, किती जरी केलीस आजवे तरीही मी फुलणारच नाही, तरीही मी फुलणारच नाही. फुलून आली कधी न कळली, तशी लाजरी पुन्हा रुसू दे, तशी लाजरी पुन्हा रुसू दे, या वाटेवर तुझ्या संगती, या वाटेवर तुझ्या संगती, जीव जळवुनी मला हसू दे, ऊन सोवा असो सावली. सोन केवडा साज घनाचा, सोन केवडा भिजवित आ
मना परी झाले धूसर. तुला बिलगुनी चिंब भिजू दे, तुला बिलगुनी चिंब भिजू दे. असे अनावर सुख बरसू दे, असे अनावर सुख बरसू दे. या वाटेवर तुझ्या संगती, या वाटेवर तुझ्या संगती. जीव जळवुनी मला हसू दे. ऊन असोवा असो सावली, ऊन असोवा असो सावली. गोऱ्या देहावरती कांती, गोऱ्या देहावरती कांती. नागिनीची कात येडे झालो आम्ही द्यावी एखादीच रात. तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. असा बोल बोल ती जग पंखात घेती, असा बोल बोल ती जग पंखात घेती. असं एखाद पाखरू गेलाळ, ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हाल. असं एखाद पाखरू वेल्हाळ, ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हाल. असं एखाद पाखरू वेल्हाळ, ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हाल. काल्या एकल्या राती मन मोडून जाती. हो असं एखाद पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या बाल. काल्या एकल्या राती मन मोडून जाती. असं एखाद पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या बाल. असं एखाद पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या आभाळ. हो असं एखाद पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या आभाळ. याला कायले बोलीन मोती पावळ्याच रान. याला कायले उलेन मोती पवल्याच रान. रात्री चांदण्या रानात शिणगार, सारी दौलत जरीच्या पदरात. राती चांदण्या रानात शिनगार, सारी दौलत जरीच्या पदरात. राती चांदण्या रानात
शिनगार सारी दौलत जरीच्या पदरात सारी दौलत जरीच्या पदरात सारी दौलत जरीच्या पदरात. बाल भक्ता लागे तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बाल भक्ता लागे तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा धुंडाधुंड विनायक नामक अवतारा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद बाळी बालरवी पर सिंदूर बुंद. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद भाळी बालरवी पर सिंदूर बुंद. डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे बसले सिंहासनी रूप साजिरे भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बाल भक्ता लागे तुझी आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. तत्सत न तो पुरुष है न तो स्त्री, इसीलिए उस तत्सत को बालक की संज्ञा दी जाती है. प्रकृति उसे लाड़ प्यार देकर पुरुष बनाना चाहती है कि बीज में अंकुर फूटे. रहस्यमयी ये भावना प्राकृत जन्म में हास परिहास का साधन बनती है. साधक समाज में यही रहस्योन्मुखी व्यंजनाएं जगाती है. पेय मोर बालक हम तरुणी गे पिया मोर बालक हम तरुणी गे कौन तप चूक लो भेला जननी गे पिया मोर बालक. पहिरिलेल सखे दक्षिणक चीर पिया के देखते मोरा दगद शरीर. पिया के देखते मोरा दगद शरीर. पिया ले गोद काए चलली बाजार
नहीं मोरा देवर की नहीं छोट भाई, पूरब लिखल छल बलम हमार, पूरब लिखल छल बलम हमार। बाट रे बटोहिया के तू मोर भाई, हमरो समाद नहीं हर नैन जाय, हमरो समाद नहीं हर नैन जाय, मोर बालक। कही हुन बाबा के किने धेनु गाय, दूधवा पियाई के पोसता जमाए, दूधवा पियाई के पोसता जमाए। भनहि विद्यापति सुनो ब्रज नारी, धैर्य धैर्य मिलत मुरारी, धैर्य धैर्य मिलत मुरारी, पिया मोरा बालक हम तरुणी गे, पिया मोरा बालक हम तरुणी गे, कौन तप चुक रो भेलो जननी गे, पिया मोरा बालक। ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले, ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का भेट होती आपुली का भेट होती आपुली का, ती खरी की स्वप्न माझे राहिली, ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले। कापरे ते हात हाती कापरे ते हात हाती, बावरे डोळ्यात आसू कापरे ते हात हाती, बावरे डोळ्यात आसू, आग पाण्यातून पेटे आग पाण्यातून पेटे,
जाळणारे गोड हासू दोन थेंबाच्या क्षणाचे दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले गर्द हिरवे पाच पाणी गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची आठवे म्हटलेस ना तू आठवे म्हटलेस ना तू हे हवेसे विश्व माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले मी म्हणू कैसे फुलारे मी म्हणू कैसे फुलारे आज तू नाहीस येथे मी म्हणू कैसे फुलारे आज तू नाहीस येथे वेलदारी सायलीची वेलदारी सायलीची क्रोध अजूनी बार देते लाख पुष्पे तोडिला विन लाख पुष्पे तोडिला विण ये भरोनी पात्र माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले ओठात वेडे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे भेट होती आपुली का भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे राहिली ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले
बावरे डोळ्यात आसू का बरे ते हात हाती बावरे डोळ्यात आसू आग पाण्यातून पेटे आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू दोन थेंबाच्या क्षणाचे दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले गर्द हिरवे पाच पाणी गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची आठवे म्हटलेस ना तू आठवे म्हटलेस ना तू हे हवेसे विश्व माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले कैसे फुलारे मी म्हणू कैसे फुलारे आज तू नाहीस येथे मी म्हणू कैसे फुलारे आज तू नाहीस येथे वेलदारी सायलीची वेलदारी सायलीची क्रोध अजूनी बार देते लाख पुष्पे तोडिला विन लाख पुष्पे तोडिला विण ये भरोनी पात्र माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले अपुरे माझे स्वप्न राहिले अपुरे माझे स्वप्न राहिले कानयनानो जागे केले अपुरे माझे स्वप्न राहिले ओळख तुमची सांगून स्वारी आली होती माझ्या दारी
स्वप्न राहिले अपुरे माझे स्वप्न राहिले बोलत बसता वगळून मजला गुपित चोरटे ऐकू कशाला जाण्याचा ते करुणी बहारा जाण्याचा ते करुणी बहारा गुपचूप माझ्या मनात लपले अपुरे माझे स्वप्न राहिले अपुरे माझे स्वप्न राहिले नीज सुखाची तुम्हा लागली मंद पाऊली स्वारी आली गोड खळीने पहाडे केले गोड खळीने पहाडे केले अथरा केलच बोलू दिले अपुरे माझे स्वप्न राहिले अपुरे माझे स्वप्न राहिले कानयनात जागे केले अपुरे माझे स्वप्न राहिले रात रंगली बात रंगली साथ रंगली दोघात गबाई बाई अशी रंगली रात बाई मी फसले गजाळ्यात बाई बाई अशी रंगली रात बाई मी फसले गजाळ्यात अशी कशी पडली बाई कशी रात ही अशी होईल कसे कसे अचाना बाई बाई अशी रंगली रात बाई मी फसले गजाळ्यात कालच्या पहिल्या रात्रीला चोरून पडल्या भेटी गाठीला अहो कालच्या पहिल्या रात्रीला चोरून पडल्या भेटी गाठीला अन गालात हसला मनात ठसला गालात हसला मनात ठसला आवई उठली गावात आवई उठली गावात अशी कशी पडली बाई कशी रात ही अशी होईल कसे कशी अचाना बाई बाई अशी रंगली रात बाई मी फसले गजाळ्यात
भिंगरीवाणी फिरलेली, भिंगरीवाणी फिरलेली. नार जातीला कोण वळखला, नार जातीला वळखला. गातो नाचतो रंगात, गातो नाचतो रंगात. बाई बाई अशी रंगली रात, बाई मी हसले गजारात. बाई बाई अशी चला जाऊ द्या पुढे काफिला, अजून नाही मार्ग संपला. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. जाता जाता जरा विसावा, एक रात्र थांबू, एक रात्र थांबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू.
खास खळगे. दादासाहेब फाळकेंनी मला भेटायला बोलवलंय हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. आजपर्यंत त्यांची भेट होण्याचा योग कधीच आला नव्हता. तो मुलगा पुढे बोलू लागला. तुम्हाला सवड असेल तेव्हा भेटायला बोलावलंय त्यांनी. त्यांची प्रकृती बरी नाही, नाहीतर ते स्वतःच तुमची गाठ घेण्यासाठी इथे येणार होते. मी त्या मुलाला म्हटलं, नाही, त्यांची भेट घ्यायला मीच त्यांच्याकडे जायला हवं. तू थोडा वेळ थांब, मी आत्ताच तुझ्याबरोबर येतो. फाळक्यांचं माझ्याकडे काय काम असेल हे मला समजेना. मी आल्या पावली तसाच त्याच्याबरोबर निघालो. आम्ही पुण्याच्या दाट वस्तीत गेलो. अनेक गल्लीबोळ पार केल्यावर फाळके राहत असलेलं जुनाट घर आलं. एका लहानशा खोलीत जमिनीवर अंथरलेल्या एका जुन्या पुराण्या गादीवर दादासाहेब फाळके झोपलेले होते. घरातली हलाखीची परिस्थिती सर्वत्र स्पष्ट दिसत होती. खोलीच्या आतल्या दरवाजापाशी एक स्त्री आणि काही मुलं उभी होती. बहुतेकदा दादासाहेबांच्या पत्नी असाव्यात. पावलांची चाहूल लागल्याबरोबर दादासाहेबांनी डोळे उघडले. मला पाहून ते क्षीण हसले. माझा हात हातात घेऊन थोडा वेळ माझ्याकडे नुसतेच पाहत राहिले. इतका थोर माणूस, ज्याने उभ्या केलेल्या सिने उद्योगावर आज आपल्या देशात हजारो लोकांचं उदरभरण होत आहे, त्या दादासाहेब फाळक्यांना या अवस्थेत पाहून मला काय बोलावं ते सुचेना. थोड्या वेळानं दादासाहेब हळूहळू बोलू लागले. त्यांना औषधोपचार आणि घर खर्चासाठी काही पैशांची गरज होती. त्यांच्या प्रकृतीला आराम पडेपर्यंत दरमहा काही रक्कम नियमितपणे पाठवली तर मोठे उपकार होतील, असं काहीतरी ते अगदी लाचारीनं बोलत होते. मला कसंसच झालं. मी पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटलं, तुम्हाला पैसे पाठवण्यात उपकार कसले? आज आम्ही सर्व तुमच्याच छायेत उभे आहोत. हे तुमच्या हक्काचेच पैसे आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन. त्यांनी माझा हात घट्ट दाबला. ते तापाने चांगलेच फणफणले होते. थोड्या वेळानं मी त्यांचा निरोप घेतला आणि मला बोलवायला आलेल्या मुलाला बरोबर घेऊन तिथून निघालो. मी त्या मुलाबरोबर काही रक्कम दादासाहेबांना ताबडतोब पाठवून दिली. त्यानंतर बरेच दिवस मी एक निश्चित रक्कम त्यांच्या घरी दरमहा पाठवत होतो. काही दिवसांनी रणजित स्टुडिओचे मालक चंदुलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय चित्रपटसृष्टीचा रौप्य महोत्सव मुंबईला साजरा झाला. त्यांनी या प्रसंगी दादासाहेब फाळक्यांना निमंत्रण पाठवलं, परंतु त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती त्यांनी केली नाही. या सन्मानाचे ते हक्कदार असताही तो मान त्यांना देण्यात आला नाही. शेवटी या बाबतीत मीच पुढाकार घेतला आणि त्यांना व्यासपीठावर आग्रहानं घेऊन गेलो. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मी सर्व चित्रपट निर्मात्यांना विनंती केली की आपण सर्वांनी मिळून एक लहानसं घर दादासाहेब फाळक्यांना त्यांच्या गावी नाशिकला बांधून देऊया. पण सांगायला लाज वाटते की फक्त 2-3 निर्मात्यांनीच थोड्या थोड्या रकमा या कार्यासाठी म्हणून दिल्या. आमच्या उद्योगातल्या लोकांची क्षुद्र मनोवृत्ती पाहून माझं मन अगदी उद्विग्न झालं. जमलेल्या छोट्या रकमेत प्रभाततर्फे बरीचशी भर घालून आम्ही ती रक्कम नाशिकला दादासाहेब फाळक्यांना पाठवून दिली. त्यानंतर दादासाहेब फाळक्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचं मला एक पत्र मिळालं. काही दिवसांनी दादासाहेब फाळक्यांचंही एक पत्र मला आलं. त्यानंतर मी दादासाहेब फाळके यांना एक पत्र पाठवलं. दिनांक 27/8/1939. श्री दादासाहेब, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. आपले पत्र मिळाले. आपल्या अंतःकरणातून निघालेले हे शब्द म्हणजे आपल्यासारख्या तपस्व्याचा मिळालेला शुभाशीर्वादच आहे असे मी समजतो. आपल्या या कळकळीच्या शब्दांनी माझे अंतःकरण भरून आले. अतिशय समाधान वाटले. मला अशा तऱ्हेने माझ्याबद्दल लिहिलेले आवडत नाही हे खरे आहे, पण आपल्या या शब्दातील खोलपणा पाहून मी प्रांजळपणे कबूल करतो की अशा भरीव शब्दांची मनुष्याच्या जीवनास जरूर असते. आपल्या या शब्दांनी लाखो रुपयांनीही न मिळणारे समाधान मला मिळाले आहे. यावेळी मी अतिशय गडबडीत म्हणजे नवा चित्रपट संपवण्याच्या गडबडीत आहे. आता इतक्यात आजचे काम संपून थकून वर आलो आणि टेबलावर असलेले तुमचे पत्र उघडले, वाचले. फार बरे वाटले. पण आपणास दसऱ्याच्या दिवशी मिळतील अशा तऱ्हेने 5 रुपये पाठविण्याबद्दल व आपण त्यांना आपल्या देवघरात स्थान देणार आहात हे वाचून माझ्या मनाला कसेसेच वाटले व ते पाठवावेत की नाही याचा मला विचार पडला. पण आपल्या भावनांचा आदर करण्यासाठी मी ते 5 रुपये आणि त्याबरोबर आणखी थोडी जास्त रक्कम पाठवित आहे. पण त्यास तुमच्या देवघरात ठेवण्या इतका मान देऊ नये. मी मात्र तुम्ही आपल्या पत्रात माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, मला मिळालेला आशीर्वाद समजून त्या मी माझ्या देवघरात ठेवीत आहे. शांताराम. गेल्या काही वर्षांपासून मी माझं वाचन खूप वाढवलं होतं. एक दिवस सिनेमाच्या तांत्रिक विषयावरील पुस्तकं
आणि दुसऱ्या दिवशी मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांवरील पुस्तके मी वाचत असे. त्यातले कित्येक भाग मला सुरुवातीला नीटसे समजत नसत, पण पुन्हा पुन्हा वाचून मी त्यांचा आशय समजून घेत असे. या जड वाचनामुळे कथानकासाठी आवश्यक असलेलं ललित वाङ्मय वाचायला मला सवड मिळत नव्हती. म्हणून एका माणसाला मी या कामासाठी कंपनीत नोकरीला ठेवलं होतं. तो इंग्रजी मराठी भाषेतल्या कथा कादंबऱ्या वाचून त्यांचा सारांश मला रोज रात्री 8-8:30 वाजता घरी येऊन सांगत असे. कित्येकदा एखादं कथानक फारच चांगलं वाटल्यास ते पुस्तक मी स्वतः वाचून पाही. मग आम्ही त्याच्यावर मनसोक्त चर्चा करत असू. हा माझा वाचनाचा क्रम नंतर बरीच वर्ष चालू होता. या वाचनामुळे रात्री 1:30-2 वाजेपर्यंत आमच्या घरात दिवा जळत असे. एके दिवशी सकाळी कंपनीतला जाधव नावाचा एक इलेक्ट्रिशियन आला आणि घाबरत घाबरत सांगू लागला की सर्व मालकांच्या बंगल्यावर किती वीज वापरली जाते हे समजण्यासाठी मीटर्स बसवायचे. माझ्या डोक्यात तिडीक उठली. मी त्याला विचारलं, हा हुकूम कोणी दिला? दामले मामांनी. मला वाटलंच. तू असं कर, हे मीटर फक्त माझ्या बंगल्यावरच लाव. बाकी सर्वांच्या घरातले दिवे रात्री 9-10 पर्यंत बंद होतात, तेव्हा इतर मालकांच्या बंगल्यावर मीटर बसवण्याचा भुर्दंड कंपनीला कशाला उगाच? माझं ते उग्र रौद्र रूप पाहून जाधव माझ्यासमोर उभासुद्धा राहिला नाही. तो पळालाच. नंतर कोणाच्याही बंगल्यावर मीटर लागलं नाही. हे अशा तऱ्हेचे मन दुरावणारे लहान मोठे प्रसंग प्रत्येही घडू लागले होते. तरी पण आपण पुन्हा प्रभातच्या उज्ज्वल कीर्तीत भर पडेल असा ध्येयवादी चित्रपट निर्माण करायचा मी ठामपणे ठरवलं. शिवाय दामले आणि फत्तेलाल यांनाही अगदी मोकळेपणानं मदत करून त्यांचा चित्रपट यशस्वी होण्याच्या दृष्टीनं लागणारे सर्व कष्ट अगदी प्रामाणिकपणे, क्वचित प्रसंगी थोडा कमीपणा घेऊनही करायचे असं मी मनाशी ठरवलं. मनातली ही जळमट झटकून गोपालकृष्णचं कथानक मी मोठ्या झपाट्यानं शिवराम वाशीकरांकडून तयार करून घेतलं. त्यांची आता पटकथा लेखनात चांगली प्रगती झाली होती. तरी पण चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी नवं करायचं धाडस त्यांना होत नव्हतं. आमच्या मूळ मूक गोपालकृष्णपेक्षा या चित्रपटात मी अनेक नवे प्रसंग घातले. राधेचा पती अनय कृष्णावर संतापतो आणि त्याच्या मुरलीचा आवाज बंद करण्यासाठी तिचे दगडाने ठेचून लहान लहान तुकडे करतो. पण मुरलीच्या त्या प्रत्येक तुकड्या प्राण निर्माण होऊन तो प्रत्येक तुकडा वेगवेगळे सूर काढत नाचू लागतो. असे अनेक लहान मोठे मनोरंजक प्रसंग या चित्रपटात घातले आणि शेवटी त्याच्या चित्रीकरणास सुरुवात केली. दामले आणि फत्तेलाल यांच्या हाताखाली राजा नेनेला नेमला होता. पण कित्येकदा काही नाजूक किंवा अवघड प्रसंगाचं चित्रीकरण करत असताना मी स्वतः सेटवर हजर राहत असे. एकदा गोपालकृष्णची गाडी रुळावर आल्यावर मग मात्र माझं मन पुन्हा नव्या विषयाचा शोध घेऊ लागलं. याच सुमारास एक फार मोठी आपत्ती आमच्या कुटुंबावर कोसळली. माझा धाकटा भाऊ रामकृष्ण हा विषम ज्वराने आजारी पडला. त्याला पुण्यातल्या सर्वात निष्णात डॉक्टरांचे औषधोपचार सुरू केले, पण त्याचा ताप काही केला आटोक्यात येईना. त्याची शुद्ध हरपली. तो डोळे सताड उघडे ठेवून समोर काही दिसत असल्यासारखा बरळू लागला. त्याला तशा अवस्थेत बघणं अगदी असह्य होतं. डॉक्टरांनी तर आशा सोडली. आई नेहमी आम्हा 5 भावांचा उल्लेख 5 पांडव असा करत असे. त्यापैकी एक आमच्यातून जाणार ही कल्पना सहन होईना. आपलं दुःख कोणाला दिसू नये म्हणून मी मागील दारी येऊन एकटाच डोळे पुसत उभा राहिलो होतो. तिथे आई एका कोपऱ्यात तोंड लपवत फुंदत असलेली दिसली. आपल्या रडण्याचा आवाज कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून तिनं पदराचा बोळा तोंडात कोंबला होता. एवढा तरणाताठा सुदृढ मुलगा बघता बघता डोळ्या देखत या जगातून नाहीसा होणार, तिच्या दुःखाला पारावर नव्हता. यावेळी मी माझ्या आईची आई झालो. तिला कुशीत घेतली. तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागलो. रामकृष्णाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न वाया गेले. तो आम्हा सर्वांना सोडून गेला. आम्ही 5 ते 4 भाऊ झालो. मी दुःखातिशयाने रडू लागलो. आई माझ्याजवळ आली आणि मला समजावू लागली. रामकृष्ण अवघा 32 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूसमयी त्याला 3 लहान मुली होत्या आणि त्याची पत्नी पुन्हा गरोदर होती. रामकृष्ण स्वभावाने शांत, कुणाच्या अध्यात्नामध्यात. प्रथम तो प्रभातच्या रसायन शाळेत कामाला होता. नंतर पुण्याला आल्यावर तो त्या खात्याचा प्रमुख झाला. कामाच्या बाबतीत तो अतिशय चोख होता. पण या पाठोपाठ आणखी एक दुःखद घटना घडली. रामकृष्णाच्या शवयात्रेबरोबर विमलचा सख्खा भाऊ रामचंद्र आला होता. हा रामकृष्णाच्याच हाताखाली रसायन शाळेत होता. तो स्मशानातून परतला तो तापाने फणफणूनच. विमल लग्न होऊन आमच्या घरी आली तेव्हा तिच्याबरोबरच हे पोरकं पोर आमच्या घरी राहायला आलं होतं. त्यावेळी त्याचं वय अवघं 9 ते 10 वर्षांचं होतं. तो आता आमच्यापैकीच एक झाला होता. खरंच
कधी विचार केला तर माझ्या आईबापूंच्या माणुसकीचं कौतुक वाटतं की त्या तशा परिस्थितीतही आपल्या सुनेचा भाऊ उघड्यावर पडू नये म्हणून त्याला त्यांनी प्रेमाने जवळ केलं. इतकंच नव्हे तर त्याला कोल्हापुरात एका शाळेत सुद्धा घातलं. नंतर तो मोठा झाल्यावर प्रभातमधल्या रसायन शाळेत मी त्याला फिल्म प्रिंटिंगच्या यंत्रावर काम करायला ठेवलं. तो आपल्या कामात फार वाकबगार होता. त्याचं लग्न माझ्या मावस बहिणीची मुलगी लीला हिच्याशी करून दिलं होतं. रामकृष्ण ते अंत्यसंस्कार आटोपून आल्यानंतर रामला जो ताप भरला त्याचं निदान डॉक्टरांनी मेनिंजायटिस असं केलं. त्यातच त्याला क्षय झाल्याचं समजलं. ताबडतोब त्याला मिरजेला मिशनरी TB हॉस्पिटलमध्ये ठेवला. त्याची बायको त्याच्या शुश्रूषेसाठी तिथंच राहिली. विमल रामला बघायला बऱ्याच वेळा मिरजेला जात असे. त्याचं जेव्हा जास्त झाल्याचं समजलं तेव्हा मीही त्याला पाहण्यासाठी मिरजेला गेलो. राम बेशुद्धावस्थेतही प्रिंटिंग मशीनमध्ये फिल्म भरत असल्यासारखे हातवारे करत होता. निदान हा राम तरी वाचावा म्हणून खूप प्रयत्न केले, खूप खर्च केला, पण तो वाचला नाही. एकुलता एक भाऊ गेल्यामुळे विमल अतिशय दुःखी झाली. रामकृष्णाचा अकस्मात मृत्यू, शिवाय विमलच्या भावाचं ते दीर्घ मुदतीचं आजारपण आणि मृत्यू, या सर्व घटनांनी आमच्या कुटुंबावर अवकाळा पसरली. जमले ते तुके केले, जमले ते तुके केले, तरीही करणे उरले काही. नकोस येऊ मरणाजुनी, जगणे सरले नाही. जमले ते तुके केले. ऐकून याही आजवरी जी गायली तुम्ही गाणी. हसेल जर का कधी कुणाच्या पापणीतले पाणी. सार्थकता स्वर यात्रेची या, सार्थकता स्वर यात्रेची या, याहून दुसरी नाही. नकोस येऊ मरणाजुनी, जगणे सरले नाही. जमले ते तुके केले. कुणी न गायले असले गायन, जेव्हा केव्हा गीत. अखेरचे हे मूक होऊनी, जावे तेव्हा ओठ. अमर गीत ते युगांतरीचे, अमर गीत ते युगांतरीचे. स्मारक माझे होई. नकोस येऊ मरणाजुनी, जगणे सरले नाही. जमले ते तुके केले, तरीही करणे उरले काही. नकोस येऊ मरणाजुनी, जगणे सरले नाही. जमले ते तुके केले.